किती चकना करायचे. नाही नाही येऊ दे. दोन्ही हात छातीजवळ बाजूला जातील. सुरू. 1 2 3 4 3 2 1 जागेवर पळा. सुरू. 1 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 खूप खूप आभारी आहे. तुझ्या सहकार्याने मी माझी सर्व कामे समाधानाने, आनंदाने आणि निर्विघ्नपणे पार पाडू शकतो. शरीरातील अवयव आणि त्यापासून बनलेल्या संस्था यांचे समन्वयातून तू तुझे कार्य दीर्घकाळ असेच चालू ठेवावे ही तुला नम्र विनंती. पुन्हा एकदा तुझे लाख लाख आभार आणि तुला शतशः धन्यवाद. तुझ्या आरोग्यासाठी दररोज 1 तास व्यायाम करायला मला विशेष आनंद होतो. हृदयाचा प्रतिसाद ताळमेळाच्या स्पंदनातून जाणवूया. सुरू. 1 2 3 4 5 4 3 2 1 तुम्ही हा जमिनीचा फरक उजवा हात डाव्या पायाकडे जाईल. सुरू. 1 2 जमिनीकडे जाईल. सहा 5 4 5 6 5 4 3 2 1 6 5 1 2 3
ॲक्युप्रेशर सुरू. बाबूरावांची तब्येत बिघडलेली असते, काय करावं? मग मुलं डॉक्टरला घरी बोलवतात, डॉक्टर तपासतात आणि तपासून मुलांना सांगतात की घरी काही इलाज होणार नाही, यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागेल. मुलं म्हणतात दोन्ही, अहो कसं डॉक्टर जमणार, आम्ही खूप बिझी असतो, डॉक्टर हॉस्पिटलचं हेल्पाटे वगैरे. डॉक्टर म्हणतात मी काय करणार, मी घरी काही करू शकत नाही, सगळे इन्व्हेस्टिगेशन तिथल्या हॉस्पिटलमध्ये होईल. करता करता बाबूरावांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतात. बाबूराव डॉक्टरांना सांगतात, डॉक्टर एक काम करा. डॉक्टर म्हणतात काय? माझ्या देखरेखीसाठी एखादी सुंदर तरुण नर्स तिची तुम्ही नेमणूक करा. डॉक्टर म्हणतात अहो काय बाबूराव, अहो तुमचं वय काय, तुम्ही बोलताय काय? ते म्हणतात अहो तसं नाही, तसा तुमचा गैरसमज झालाय काहीतरी, तसं नाही, तुम्हाला जे वाटतं ते नाहीये काही. त्या नर्सला बघण्याच्या निमित्ताने तरी माझी मुलं हॉस्पिटलमध्ये मला बघायला सुनबाई, सासूबाई तुमचे सगळे दागिने मला द्या. सासूबाई, अगं मग मी काय घालू? सुनबाई, तुम्ही सूर्यनमस्कार घाला, उत्तम आरोग्य हाच खरा दागिना असे तुम्हीच म्हणला होता ना. झालेले आहेत विनोद, आपण आपल्या पद्धतीने कौतुक करणार आहोत. सर्वजण तयार, सुरू. वज्रासनात बसायचं आहे. त्यांना शक्य नाही त्यांनी साधी मांडी घातली तरी चालेल. डावा हात नाभीपाशी, त्यावर उजवा हात. नाभीला हलकासा दाब द्यायचा आहे. श्वास घ्या, श्वास सोडून सावकाश खाली घ्यायचे. मस्तक कोपरे जमिनीकडे, संपूर्ण श्वास सोडून या स्थितीत थांबायचे. 1 2 3 4 5. दोन्ही हातांची पकड करायची आहे. ताट बसायचंय थोड्या. 1 2 3 सावकाश हात समोर घ्यायचे. पूर्वस्थिती. डावा हात उजव्या मांडीवर, उजवा हात मागे. श्वास घ्या. छातीपाशी. श्वास सोडा. श्वास घ्या. सावकाश हात पायात वरती न्यायचे आहे. नंतर तळवे आकाशाकडे. 1 2 3 4 5 6 7 8 8 7 6 5 4 3 2 1 3 2 1 2 8 5 6 7 8 2 3 4 1 2 3 4 7 8 9 10. आंगन आंगन सुख बरसा, चुन चुन काटे नफरत के प्यार उलट. Thank you.
एक्केचाळीस, सत्तेचाळीस, 46, 45. त्या मनात 1 ते 40 अंक मोजेपर्यंत नजर स्थिर ठेवायची आहे. श्वास घ्या. पूर्व स्थिती. योग मुद्रा करायचे. डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचे, डावीने उच्छ्वास करायचे. क्रिया 5 ते 7 वेळा. श्वास घ्या. उजव्या हाताची करंगळी आणि अनामिकेने डावी नाकपुडी घ्या. पुढे श्वास घेऊन डावीने उच्छ्वास करायचे. हे झालं एक आवर्तन. अशी श्वास घ्या. घ्या. श्वास. आपण नवचैतन्य हास्य योग परिवार म्हणून पुण्यामध्ये एक मोठी संस्था आहे. आपल्या 245 ठिकाणी असे उपक्रम आपण राबवले जातात. रोज सकाळी 6:30 ते 7:45 या वेळात वेगवेगळ्या बागा, वेगवेगळ्या हाऊसिंग कॉलनी आणि जिथे जागा मिळेल तिथे आपण सर्वसामान्य माणसांच्या फायद्यासाठी म्हणून आपण हा उपक्रम घेत असतो. यामध्ये सकाळी प्रार्थना सुरू होते, प्रार्थनेने सुरुवात होते, मग टाळ्या वाजवल्या जातात. 200 टाळ्या वाजवतो आपण. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे 38 व्यायाम प्रकार आपण जे एरोबिक एक्झरसाइज मध्ये बसतात असे व्यायाम प्रकार घेतो. त्यानंतर आपण काही योगासनं घेतली, नंतर प्राणायाम आणि मग हास्य प्रकार असा हा आपला सर्व 1 तासाचा उपक्रम आहे. तर आपण सध्या DSK विश्व ही एक धायरी मधली एका डोंगरावर, तुम्हाला माहिती, टेकडीवर वसलेली ही सुंदर वसाहत आहे. अत्यंत निसर्गरम्य वसाहत आहे. आपण आता आपल्या ललिता ताई चव्हाण यांच्या बंगल्यामध्ये आपण हा पावसाळ्यात घेत आहोत. अत्यंत निसर्गरम्य असं हे ठिकाण आहे. सगळीकडे चारी बाजूनी झाडी वगैरे आहे आणि छान हवा आहे. या याच्यात आपण घेत असतो. हा आपला क्लब चालू करून DSK विश्वमधला आता 12.5 वर्ष होत आलेली आहे. आणि 12.5 वर्षामध्ये आपण जवळजवळ 400-500 लोकांना आपण शिक्षित केलेलं आहे. आपल्याकडे शिक्षिका आहेत, शिक्षक आहेत. आपल्या या क्लबचं वैशिष्ट्य 1 दिवस शिक्षिका घेतात, 1 दिवस शिक्षक घेतात. आणि म्हणून आज सर्व शिक्षिकांचा दिवस आहे, त्या घेत आहेत. अतिशय हसऱ्या खेळकर आणि हसत इथे व्यायाम प्रकार आणि सर्व योगासनं वगैरे घेतले जातात. याचा फायदा प्रत्येक व्यक्तीला हा झालेला आहे. आपण कुठल्याही व्यक्तीला जर का विचारलं तर त्यांना प्रत्येकाला वेगवेगळा फायदा झालेला आहे. असा हा उपक्रम आपला 12.5 वर्ष चालू आहे. जिभेचे व्यायाम सुरू. परत एकदा.
पुढे सुरू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. समोर भूमीला वंदन, डावीकडे भूमीला वंदन, उजवीकडे भूमीला वंदन. नमस्कार. समोर ताणून या स्थितीत थोडा वेळ थांबायचं. 15, 16, 17, 18, 19, 20, 21. आज सोमवार आहे, डमरू आज घ्यायचा आहे. सुरू. मला लस्सी शाही लस्सी करायचं आहे, 4 वेळा मिक्स करायचं आहे, हसत हसत सुरू. कशी होते? गुड मॉर्निंग. मी मंजुषा लाठी. मला जवळपास 8 ते 9 वर्ष झालं मी योगा जॉईन केलेला आहे. मी इथं होते पण मला माहिती नाही, पण माहीत पडल्यानंतर मी 9 वर्षामध्ये एकही दिवस असं मुद्दामून चुकवलेला नाही. माझ्यामध्ये खूप म्हणजे बदल. मला दम लागत होता. मला कायमची वर्षातून 8 महिने सर्दी राहायची. आज ती म्हणजे 8 घंटे पण कधी सर्दी नसती. मला खूप छान बदल पडलेला आहे आणि दिवसभर सकाळी योगा 1.5 घंटा केला, इतका फरक जाणवतो, इतका फ्रेश राहतो, काही मनात विचार नाही, काही नाही, एकदम चिल आणि स्वतः एन्जॉय करत असतो. कोणी पाहिजे असंच नाही, पण मनातून स्वतः आपण एन्जॉय करत असतो. मला खूप फरक पडलेला आहे आणि हा परिवार योगाचा मला इतका छान भेटलेला आहे. आता माझ्या मुलीचं लग्न झाला तर माझ्या घरच्या परिवारापेक्षा माझा हा परिवार तिथं एवढा उपस्थित होता की पूर्ण भरून निघालं माझं. मला हे खूप काही चांगलं मिळालं DSK विश्वमध्ये. धन्यवाद. पहिल्या दिवसापासून मी इथे आहे. 12-12.5 वर्ष मी आहे. आज माझी म्हणजे वयाच्या मानाने मी भयंकर उत्साही आणि व्यवस्थित आहे. कुठलाही तब्येती दोष नाही आणि जे काय पहिलं तब्येत असेल चांगली पण ती कंटिन्यू राहण्यासाठी योगाचा उपयोग मला नक्की झाला आहे आणि मी न चुकता येते. हो सांगा. मी लतिका चव्हाण, मूळची कोल्हापूरची आहे. सुरुवातीला आम्ही नांदेड सिटीत राहायला आलो. तिथं हास्य क्लब जॉईन केला आणि तिथंच शिक्षिका म्हणून सुरुवात झाली. त्याच्यानंतर तिथं रेंटने होतं. आता इथं आम्ही ओनर म्हणजे स्वतःचं घेतलेलं आहे आणि इथं आहे असं समजल्यावर लगेच पहिल्या दिवसापासून मी इथं पण आहे आणि इथं पण मला पहिल्यांदाच शिक्षक म्हणून घेतलं आणि छान म्हणजे परिवार छान आहे. एकमेकांना सहाय्य करतात आणि मस्त अगदी हसत खेळत अगदी दिवस मस्त जातो अगदी. मी सौभाग्यवती स्मृती थत्ते. DSK मध्ये सन 15 मध्ये आम्ही आलो आणि आम्ही नवचैतन्य हास्य क्लब सुरू केला, जॉईन केला. मध्ये 2 वर्ष जरा काही कारणांमुळे सासूबाईंची तब्येत वगैरे मला जमलं नाही, पण तरी कंटिन्युएशनमध्ये 7-8 वर्ष मला पण झालेली आहे तिथे. आणि बदल तर तुम्हाला सांगते, मला खूप त्रास आहेत, पण ते इथे आल्यामुळे ते जाणवत नाही मला. मी खुर्चीवर बसून काही दिवस करत होते कारण बरेच प्रॉब्लेम्स होते म्हणजे स्पाईनमध्ये, आणखीन पाठ दुखणं किंवा आत्तासुद्धा मान दुखत होती. पण मी म्हटलं नाही, योगा करूनच आपल्याला बरं वाटणार आहे आणि ते योग्य रीती माझं सगळं व्यवस्थित झालेलं आहे. मी वज्रासनात बसते, अर्ध पद्मासन घालून घेते, त्यामुळे खूपच छान वाटतं. हा इथे येऊन परिवार भेटलेला आहे त्यामुळे तर काय सांगावं, एक नंबर. म्हणजे आपण आनंदी राहतो, उत्साही राहतो दिवसभर, त्यामुळे जरूर सर्वांनी करावं हीच माझी नम्रता. नमस्कार. मी उज्ज्वला जोशी. मी 13 सालापासून इथे येते, म्हणजे सुरुवातीपासूनच मी इथे येते. मुख्य फरक मला असा पडला आहे की माझं वजन आधी खूप होतं ते कमी झालं आणि त्यामुळे मग मी पद्मासनात वगैरे सगळं किती वेळ बसू शकते. व्यायाम केल्यामुळे फ्रेश वाटते, प्रसन्न वाटते, दिवसाची सुरुवात चांगली जाते, संपूर्ण दिवस चांगला जातोय माझा.
सगळ्यांनी यावं आवर्जून, हेच सांगणं आहे माझं. नमस्कार, मी जयंत शेटे, मी ज्योती शेटे. माझी मिसेस ज्योती शेटे. तर मी ह्या शाखेचा शाखा प्रमुख म्हणून आहे. मी माझी विश्वस्त आहे. ही जी आमची संस्था सुरू झाली त्या दिवसापासून ते 25 वर्षापर्यंत मी विश्वस्त म्हणून काम केलेलं आहे आणि आता 25 वर्षानंतर मी स्वतःहून पायउतार झालेलो आहे. परंतु ह्या उपक्रमामध्ये मी रोज सामील होतोच होतो. मला म्हणाल तर फायदा म्हणजे खूप झालेले आहेत. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक तिन्ही फायदे झालेले आहेत. ह्या आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा आम्ही इथे या कॉलनीमध्ये नवीन होतो. आम्हाला कोणी ओळखत नव्हतं आणि त्यामुळे आम्ही एकटेच फिरायचो, कोणाशी बोलणं नाही काही. पण इथे जेव्हा मी हा सुरू केला 12.5 वर्षापूर्वी, त्याच्यानंतर मला अनेक लोक इथले प्रत्येक माणूस ओळखतो आणि माझे अत्यंत वैयक्तिक खूप सुंदर चांगले संबंध सर्वांबरोबर झालेले आहेत. हा खूप मोठा परिवार मला व माझ्या मिसेसला दोघांनाही मिळालेला आहे. त्याच्यामुळे आमच्या घरातलं वातावरण सुद्धा कायम हसरं आणि खेळतं राहतं आणि शारीरिक फायदे तर खूप झालेले आहेत. मी 45 वर्ष एका कंपनीमध्ये, फोर्जिंग कंपनीमध्ये मी काम केलेले. एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर या पदावरून रिटायर्ड झालो. परंतु त्या कंपनीत काम केल्यामुळे मला अनेक प्रॉब्लेम्स होते हेल्थचे. पण या योगामुळे 25 वर्ष योगा करत असल्यामुळे मला सगळे प्रॉब्लेम्स ते मिटलेले आहेत आणि आता माझं वय 79 आहे. मी अतिशय उत्तम सुस्थितीत आहे. रोज टेबल टेनिस खेळतो, रोज इथे येतो आणि मला कुठल्याही व्याधी नाही. धन्यवाद. माझं एवढीच इच्छा आहे की सर्व लोकांनी अत्यंत नियमितपणे हे योगा केलं पाहिजे. याचा एकच हे आहे की रोज नियमितपणे मी येतो आणि त्यामुळे मला हा फायदा होतो. जर तुम्ही अनियमित राहिला तर तुम्हाला हा फायदा मिळणार नाही. सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे, हा व्हिडिओ जे कोणी इतर बघतील त्यांनी सुद्धा इथे यावं, कारण आमचा हा उपक्रम विनामूल्य आहे. आम्ही सर्वांना अतिशय चांगल्या रीतीने योगा शिकवतो, त्यांच्याकडून करून घेतो. त्यांना वेळ नसेल तर त्यांना आम्ही लिहून देतो, ते घरी करू शकतात. परंतु इथे येणं खूप आवश्यक आहे. सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. आज आता बाहेर मेडिकल एक्सपेन्सेस इतके हॉस्पिटलचे आणि मेडिकलचे खूप झालेले आहेत. त्यामुळे सर्वांनी इथे येऊन हे शिकून हे रोज केलं तर तुम्हाला मी खात्री देतो मेडिकल एक्सपेन्सेस तुमचे शून्य होतील. धन्यवाद. नमस्कार, मी ज्योती शेटे. सुप्रभात तुम्हा सर्वांना. आता शेटे सरांनी सगळं सांगितलेलं आहे. 29 वर्षापूर्वी काटे सरांनी हा नवचैतन्य हास्य परिवार हा क्लब सुरू केला, तेव्हापासून आम्ही आहोत. तर जेव्हा हे आम्हाला त्यांच्या नवीन क्लब काढायचे असते तेव्हा आम्हाला दोघांना पाठवायचे नाही. आम्ही दोघांनी मिळून जवळजवळ 15 ते 20 काढलेले. शारीरिक व्याधी मला आहेत नाही असं नाही, पण त्याच्यावर मी ओव्हरकम केलेलं आहे. थोडंसं आहे अजून पायाचं वगैरे कुठलं आहे ते काय जाणार नाही. आता माझं पण वय 73 आहे, त्यामुळे मी पण आता जास्त हे करू शकत नाही. पण इथे येऊन ऊर्जा मिळते, पॉझिटिव्ह ऊर्जा मिळते. आम्ही घरी जातो, दिवस सुद्धा छान होतो सगळं. त्यामुळे सगळ्यांची आणि ओळखी होतात, मैत्रिणी सगळ्यांची मैत्रिणी होतात. फार आनंद होतो याच्यात. जमिनी गाडवे. शेटे सरांमुळे हा योगा सुरू झालेला आहे आणि मी ह्या योगा ग्रुपची सदस्य आहे. मला झोपेचा प्रॉब्लेम होता, पण तो माझा आता संपलेलाच आहे. मुळापासून छान झोप येते, शांत वाटतं. दिवसभर मी एकदम एनर्जेटिक राहते, पळते आणि रोज 5 किलोमीटर वॉक पण करते. मला हा फायदा या योगा ग्रुपमुळे झालेला आहे. धन्यवाद. जगात भारी नवचैतन्य हास्ययोग. मी हेमलता दांदळे, नवचैतन्य हास्ययोगाची सदस्य आहे. गेली 8 ते 10 वर्ष मी करते. त्याआधी मला म्हणजे माझा व्हेरिकोज प्रॉब्लेम होता. तो प्रॉब्लेम माझा योगामुळेच सॉल्व झाला. दुसरी गोष्ट म्हणजे मी एकदा खड्ड्यात पडले. म्हणजे मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्ही चालू शकत नाही किंवा म्हणजे मांडी घालू शकत नाही, वज्रासन करू शकत नाही. पण त्यांनी मला असं म्हटल्यानंतर मी फार नाराज झाले होते. पण माझा हा योगा मी घरी पण सुरू केला होता. सरांनी म्हटल्याप्रमाणे त्यांनी लिहून पण दिलेलं आहे आम्हाला. आणि रोपला असताना पण हा घरी करायची. फिजिओथेरपिस्टने म्हटलं होतं की यांना काही झालेलं नाही, कारण मी एवढी ॲक्टिव्ह आहे ना. आणि या योगामुळे मला भरपूर फायदे झाले. मी खड्ड्यात पडलेली असताना जसं डॉक्टरांनी सांगितलं, पण मी मग ठरवलं
की ज्यावेळेला सुधाचंद्रनसारखी व्यक्ती एका पायावर हे करू शकते तर मी का नाही करू शकणार. मी माझ्या मनाने असा निश्चय केला आणि माझा रेग्युलर योगा सुरू केला आणि माझे पाय पूर्ववत झाले. आज मी वज्रासन करू शकते, मांडी घालू शकते आणि सर्वच व्यवस्थित करू शकते. धन्यवाद. मी सन 18 सालपासून इथे येते आणि जेव्हा इथे राहायला आले तर मला माहीत नव्हती इथे योगा क्लास वगैरे आहे. एकदा असंच वॉकिंगला निघालीत मला टॅकवे करताना दिसले लोक. मी तिथे बसून पाहत होती. मग सरांनी मला बोलावलं आणि म्हणे तुम्ही इथे रोज या निमित्त. तेव्हापासून मी जाते. काही कारणामुळे 2 वर्षापासून थोडंसं माझ्या तब्येतीमुळे मग थोडंसं कधी येणं होतं कधी नाही होत असं होतं. बाकी योगामुळे इथे मला भरपूर मैत्रिणी मिळाल्या. खूप चांगलं वातावरण आहे. DSK इतकं आधी आवडत नव्हतं, इथे इतकं आवडतं की DSK सोडून जावं असं वाटत नाही कुठे. गीता चिकोडीकर. मी खालून येते आणि गेली 6-7 वर्ष मी येते इथे. आणखीन कंटिन्यू आहे आणि योगाने खूप फायदा होतो. आणि इथला हे सगळे एक फॅमिली मेंबरसारखे झाले. इतके छान आहे की मला सगळं आपला थकवा वगैरे विसरतं. माणूस एकदम फ्रेश होतं. तुम्हाला भेटून आज खूप छान वाटलं आहे आम्हाला. पुढे 8 दिवस आमच्या चेहऱ्यावर हा आनंद राहणार. थँक्यू. हो नमस्कार, मी अस्मिता जाधव. मी इथे म्हणजे आम्ही फ्लॅट्स इथे बऱ्याच आधी जेव्हा सुरुवात इथे झालं तेव्हाच घेतलं, पण आम्ही मुंबईचे आहोत त्यामुळे तिथे होतो. आता मिस्टर रिटायर झाल्यानंतर इथे राहायला आलो आणि आधीमध्ये जेव्हा यायचं तेव्हा यांचा योगा क्लास चालायचा त्यामुळे बघितलं होतं. तर कारण मी तिकडेही योगा करत होते नवी मुंबईत. योग विद्यानिकेतनमधून मी इथे शिकले पण आहे योगा. आणि आता तर इथे ही संधी मिळाली त्यामुळे खूप छान वाटतं आहे. आणि जसा नाव आहे नवचैतन्य हास्य क्लब त्याप्रमाणेच हा एकदम खूप सुंदर आहे. सगळे इथले मेंबर शिक्षक खूप कोऑपरेटिव्ह आहेत. एकदम छान आमची सगळ्यांची मैत्री झाली. आणि मेन म्हणजे शारीरिक मानसिक इथे स्वास्थ्य खूप छान मिळतं. आता मला 2 महिन्यापूर्वी एक बसने प्रवास करताना स्पीड ब्रेकरवर मी खूप म्हणजे बाउन्स झाले. त्यामुळे मी जरा आता चेअर घेते, नाही तर मीही खाली बसून आणि खूप ॲक्टिव्ह मॅरेथॉन वगैरे जाते मी सगळं करते. म्हणजे सगळ्यामध्ये सिंगिंग डान्स वगैरे सगळ्याचीच आवड आहे आणि सगळ्यात सहभाग होते मी पार्टिसिपेट. बदलापूरमध्ये असताना सिनियर सिटीझन मॅरेथॉनमध्ये पण मला फर्स्ट प्राईज मिळालेलं आहे. आणि सो म्हणजे असं मला ॲक्टिव्ह राहायला आवडतं. आता बरं नाही आहे तरीसुद्धा मला स्पाईनला लागलेलं आहे, पण तरीसुद्धा मी आता 2 तारखेपासून यायला सुरुवात केली. नाही तर 2 महिने मी येत नव्हते कारण ते ट्रीटमेंट चालू आहे. अँड सो व्हेरी नाईस टू सी बोथ ऑफ यू. आणि आज तुम्ही जे आमचा व्हिडिओ घेतला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. हास्य योग हा आरोग्य चांगले राखण्यासाठी उपयुक्त ठरतो. दैनंदिन ताणतणाव नाहीसे करण्यासाठी हास्य योगाचा उपयोग होतो. योग आणि ओंकार साधना हीच आवाजातील त्रुटी आणि दोष दूर करण्यासाठी गुरुकिल्ली आहे. तसेच योग साधनेनंतर तुमचे मन आणि शरीर स्थिर झाल्याने तुम्ही उत्तम नवनिर्मिती करू शकता. योग दिन केवळ 1 दिवस साजरा करून चालणार नाही, ती निरंतर साधना व तपश्चर्या आहे. योग साधनेत सातत्य ठेवणे गरजेचे आहे. सकाळची वेळ योग साधनेसाठी उत्तम असते. तुमचा 1 तासाचा योग साधनेचा दिवसभरातील 23 तासांवर उपयुक्त प्रवाह राहतो. तुम्ही कधीपासून येत आहे इथे? मला पहिल्या सुरुवातीपासून म्हणजे 12-13 वर्ष झाली. हो. तुम्हाला काय बदल जाणवतो तुमच्या? चांगलाच बदल म्हणजे अगदी छान सगळं ॲक्टिव्हिटीज आहे ते नवीन आहे ते सगळं सुरू. नमस्ते, मी संगीता यादव. मला योगाचा फायदा असा झाला आहे की माझे कान पूर्णपणे म्हणजे मला ऐकायलाच येत नव्हतं. कान पूर्णपणे बंद पडला होता. डॉक्टरांनी सांगितलं होतं ऑपरेशन करायचं. काही डॉक्टर म्हणत होते की शुगर शूट झाल्यामुळं तुमचा कान आता पूर्ण म्हणजे आता मशीनच लावावे लागेल वगैरे वगैरे बरेच डॉक्टर वेगवेगळं सांगत होते. परंतु माझ्या मिस्टरांनी मला योगामुळं भ्रामरी माझ्या मिस्टरांनी मला भ्रामरी करायला सांगितली. भ्रामरी करायला सुरुवात केल्यानंतर 8 दिवसात मला खूप फरक पडला. म्हणजे मला आता डाव्या कानाने पूर्णपणे ऐकायला. अरे वा. आणि हे किती दिवसात अचीव झालं? 8 दिवसात. बापरे. जे मला महिनाभर मी दुसऱ्या डॉक्टरांची औषधं घेत होते पण मला काहीच फरक पडत नव्हता. तर 8 दिवसात म्हणजे ऑपरेशन पर्यंत वेळ आली होती पण फक्त 8 दिवसात भ्रामरीने मला खूप फायदा झाला. अरे वा वा वा. मी एक पात्री कलाकार आहे. माझं नाव मारुती यादव. मी माझ्या कार्यक्रमात पहिलं वाक्य असं बोलतो, आज या ठिकाणी
आनंदाची लयलूट करण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व जिंदादिल रसिक श्रोत्यांना ह्या 70 वर्षाच्या तरुणाचं विनम्र अभिवादन. सगळे श्रोते चकित होतात. तुम्ही 70 वर्षाचे वाटत नाही, तुम्ही 50-60चे मॅक्सिमम वाटताय. याचं सगळं श्रेय आपल्या या योगाला जातं. क्या बात आहे. वा 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 वा. या इथं या. रत्नाकर फाटक. काय म्हणले तुमचं नाव? माझं नाव रत्नाकर फाटक. हां. गेली 12.5 वर्ष म्हणजे हा क्लब चालू करण्यामध्ये मी फार मोठा पुढाकार घेतला. अरे वा. आणि मी आणि शेटे आम्ही दोघांनी मिळून तो इथे चालू केला. वा. या व्यायामाच्या प्रकारामध्ये आमचा ज्येष्ठ नागरिक संघ आहे. हां हां हां. या ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी व्यायामाचं महत्त्व हे पटवणं फार महत्त्वाचं होतं की त्यातनं जे वेगवेगळे फायदे सर्व ज्येष्ठांना होऊ शकतात. आणि त्या ठिकाणी या ठिकाणी अशा तऱ्हेची कोणतीच सोय नव्हती. जे युवक आहेत त्यांच्यासाठी जिम होती, पण ज्येष्ठांसाठी असे काही व्यायाम प्रकार घेणारं कोणी नव्हतं. म्हणून आम्ही हा हास्य योग जो आहे तो आम्ही इथं चालू केला. अरे वा. या सध्याच्या धाकधुकीच्या जीवनात किंवा ताणतणावामध्ये आपल्याला या हास्य प्रकारांमुळे एक मोठा रिलीफ मिळतो. आपलं मन प्रसन्न राहतं आणि इथले सर्व व्यायाम प्रकारमध्ये तुम्हाला एक स्वतःला एक शिस्त निर्माण होते आणि त्या शिस्तीमध्ये तुम्ही जगू शकता. मी तरुण विद्यार्थ्यांना नक्कीच सांगेन असं की पूर्वीच्यापेक्षाही आत्ता तरुण खूप या व्यायाम प्रकारांकडे वळलेले आहेत. त्यांचे व्यायाम प्रकार भले वेगळे असतील पण आमच्याशी जवळजवळ चांगल्या प्रकारे ते मॅच करतात आणि तेही खूप छान व्यायाम करत असतात. मी आमच्या इथल्या आज आता 3 जवळजवळ ह्या आहेत जिम्स आहेत त्या फुल असतात. आणि सगळे तरुण त्याच्यामध्ये तरुण दोन्ही छान काम करतात. असंच करत राहतील. सगळ्यांना आता या व्यायामाचं महत्त्व कळलं आहे कारण करोनाने सर्वांना जागेवर आणलेलं आहे. बरोबर. धन्यवाद. थँक्यू. आणि कधी सुरू केला तुम्हाला हा उपक्रम? 12.5 वर्ष. अरे वा वा वा. नमस्कार, मी ललिता चव्हाण. गेली 11-11.5 वर्ष झाले मी योगा जॉईन केलेला. तर खूप प्रमाणात छान फायदा होतो. एरवी त्यांची ती चौकात असतो, पण पावसाळ्यात 4 महिने माझ्या इथं बंगलोत येतात. खूप छान आनंद मिळतो त्यांच्यामुळे. हेल्दी राहतं. मला जेवढं जमेल जेवढं होईल त्याप्रमाणे मी करते योगा. असतं व्याप भरपूर पाठीमागे, पण तर त्यातल्या त्यात वेळ काढून मी येते. तर खूप छान आमचे शेटे सर, शेटे मॅडम, बाकी सगळे शिक्षक खूप छान करून घेतात सगळ्याकडनं. सगळ्यांना खूप छान फायदा होतो त्याचा. विशेष म्हणजे खूप सगळे हेल्दी आहेत आणि सगळे खूप आनंद घेतात. एक मैत्रीचं नातं, एक कुटुंबच तयार झालंय आमचं. वा वा वा. खूप सुंदर. आणि तुम्हाला काही फायदा या योगाचा झालाय? खूप खूप खूप. मी ॲक्च्युली खूप मोठ्या आजारातनं आलेली आहे बाहेर. अच्छा. तर त्याच्यातनं मी आत्ता 100% नील आहे. वा वा. याचं श्रेय मी योगाला तर देतेच. त्यात माझं स्वामींचं केंद्र आहे इथं. स्वामींचं मंदिर. अध्यात्म, योगा आणि बाकीचं पॉझिटिव्हिटी या तिन्ही गोष्टीत मी अगदी हे करून त्याच्यातनं मी एवढ्या मोठ्या आजारातनं बाहेर आले. वा. तर हे सगळं श्रेय आमच्या सरांना आहे. त्यांनी सगळं हे कुटुंब आमचं चालवतात. खूप छान प्रमाणात सगळ्यांना प्रकारात फायदा मिळतो त्याचा. वा. नमस्कार.